गावामध्ये भरपूर प्रमाणात ढगफुटी झालेली आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील माधान, सोनोरी, ब्राह्मणवाडा थडी परिसरात शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी दुपारी ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला। त्यानंतर अगदी काही वेळातच तीनही गावे पाण्यात बुडाले आहेत। जिकडे तिकडे पाणी। दुपारी 3 वाजेच्या सुमारास विजेचा जोरदार कडकडाट झाला आणि मुसळधार पाऊस कोसळला। हा पाऊस इतका वेगात बरसला की काही मिनिटातच ब्राह्मणवाडा थडी, माधान आणि सोनोरी हे तिन्ही गावं पाण्याखाली आलेत। या पावसानं अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले। या पावसामुळे शेतातील तूर, सोयाबीन, कापूस व भाजीपालाही खरडून गेला। मुसळधार पावसामुळे माधान, सोनोरी या गावात अनेकांच्या घरात पाणी शिरलं असून पुरात अनेक जण अडकले आहेत। दरम्यान या तिन्ही गावात बचाव पथक दाखल झालं आणि पुरात अडकलेल्या कुटुंबांना तातडीने मदत पुरवण्यात आली आहे। अचानक झालेल्या या जोरदार पावसामुळे जणू ढगफुटीच झाली असं वाटत होतं। गावात मुसळधार पाऊस बरसल्याने नदीलाही पूर आला आणि गावातून कंबरभर पाणी वाहत होते। अध्ययन समाचार लाईव्ह चांदूरबाजार। माधान गावामध्ये भरपूर प्रमाणात ढगफुटी झालेली आहे आणि येत्या 1 घंट्यापूर्वी इतक्या प्रमाणात ढगफुटी झाली की संपूर्ण गावामध्ये पाणी घुसलेलं आहे। घरामध्ये कुठेही राहायची व्यवस्था नाही। संपूर्ण लोक गावाच्या घराच्या वर येऊन बसलेले आहे आणि कुठेही राहायची व्यवस्था नाही आहे। पूर्ण म्हणजे धान्य वाहत गेलेलं आहे। घरामध्ये ठेवलेलं पूर्ण धान्य वाहत गेलेलं आहे। संपूर्ण गावामध्ये पूर्णपणे म्हणजे पूर्ण पाणीमय झालेलं आहे गाव। कुठेही राहायची व्यवस्था नाही आहे। त्यामुळे पीक पाणी सगळं वाहत गेलेलं आहे। सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, पराठीचं नुकसान झालेलं आहे। तरी मला शासनाला असं विनंती करायची आहे की गावामध्ये तात्काळ सर्वे करून शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावं आणि तात्काळ